ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न, अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याचा राग। अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याने एका गावगुंडाने ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। ही घटना नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव येथे घडली। या घटनेने एकच खळबळ उडाली असून ग्रामसेवकाने सुटका करून घेत पोलिसांशी संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला आहे। यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षापूर्वी घडलेल्या अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या जळीत कांड घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समाधान बाळू जाधव, राहणार लाखलगाव, तालुका जिल्हा नाशिक असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। याबाबत नरेंद्र सखाराम शिरसाट, वय वर्ष 48, राहणार हिरावाडी पंचवटी यांनी फिर्याद दिली आहे। शिरसाट लाखलगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी पदावर कार्यरत असून गुरुवारी दुपारच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात नेहमीप्रमाणे शासकीय कामकाज करीत असताना ही घटना घडली। ग्रामपंचायत कर्मचारी रोशन खैरनार व गणेश वलवे यांच्या समवेत ते कामकाज करीत असताना संशयित समाधान जाधव याने ग्रामपंचायत कार्यालय गाठले। अवैध व्यवसाय बंद करण्याच्या ठरावाबाबत विचारणा करण्यासाठी त्याने थेट शिरसाट यांच्या केबिनमध्ये प्रवेश करीत त्यांना दमदाटी केली। समाधानचे गावात उपहारगृह असून त्यात तो दारू विक्रीचा व्यवसाय करतो। समाधान याच्या हातात पेट्रोल भरलेली बाटली होती। शिरसाट यांच्या केबिनचा दरवाजा लोटून आमचे अवैध व्यवसाय का बंद केले म्हणून जाब विचारले। त्याचवेळी संशयिताने शिरसाट यांच्या अंगावर सोबत आणलेले पेट्रोल फेकले व शिवीगाळ करू लागला। टेबलवर असलेले पेपरवेट उचलून टेबलवरील काच फोडला, तसेच कागदपत्रे शिरसाट यांच्या अंगावर फेकली। या गदारोळाचा आवाज ऐकून काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये धाव घेत समाधान यास रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। बचावासाठी शिरसाट यांच्या केबिनमधून बाहेर पडत असताना समाधानने शिरसाट यांच्या पोटात लाथ मारली, तसेच शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली। तसेच सोबत आणलेली काडीपेटी काढत शिरसाट यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला। कशीबशी सुटका करून शिरसाट यांनी पोलिसांना फोन केल्याने मोठा अनर्थ टळला। यावेळी झालेल्या झटापटीत शिरसाट यांच्या खांद्यास मोठी दुखापत झाली असून पोलिसांनी तात्काळ धाव घेत संशयितांस अटक केली आहे। अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगदाळे करीत आहेत। लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।